रसिक श्रोते हो नमस्कार. कथाकथन चॅनलतर्फे खानावळ ते लिहिणावळ या श्री चंद्रकांत महामेने यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे अभिवाचन सध्या करतोय. हा चौथा भाग आहे. आता मी सुरुवात करतोय. 1956 सालाच्या आसपासचा काळ असावा. केंद्र सरकारने नेमलेल्या भाषावार प्रांत रचना समितीचा फाजल अली कुंजरू व पन्नीकर या त्रिमूर्तीची समिती फाकुंपा समिती नावाने ओळखली जात होती. अहवाल जाहीर झाला. त्या समितीने संयुक्त महाराष्ट्राची जनतेची मागणी नाकारली होती. मुंबई शहराचे केंद्रशासित राज्य करावे अशी शिफारस केली होती. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान नेहरू सरकारविरुद्ध महाराष्ट्रात जनमत खवळले होते. त्यात आणखी भर 1957 सालची सार्वत्रिक निवडणूक जवळ आली होती. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन शिगेला पोहोचले होते. या काळात माझ्यासारखा सामान्य माणूस मुंबईतले राजकीय वातावरण अनुभवत होता. केवळ अनुभवतच नव्हता, तर त्या वातावरणात प्रभावित होत होता. त्या आंदोलनाचा एक भाग बनू बघत होता. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आंदोलनातील शाहिरी कार्यक्रमाने उत्तेजित होत होता. माझी स्वतःचीही स्थितीही अशीच होती. शाहीर अण्णाभाऊ साठेकृत माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, ही लावणी माझ्या मनाला स्पर्श करी. 1956-57चे शैक्षणिक वर्ष संपले. या वर्षात मी फक्त दिवाळीसाठी गावी गेलो होतो. तेव्हा दिवाळीच्या सुट्टीत सौशीला सासरी कोल्हारला आली होती. नंतर 7वी इयत्तेच्या बोर्डाची 1957 सालची वार्षिक परीक्षा होताच ती पुन्हा सासरी कोल्हारला आली होती व हिला आता तुझ्याकडे मुंबईला घेऊन जा असा दोषा आईने लावला होता. एवढं सोपं होतं का हे? मी स्वतः परळच्या वसंत भुवन इमारतीच्या तोंडाशी असलेल्या माझे नातेवाईक पारख्यांच्या मालकीच्या टपरीत रात्री झोपत होतो. बायकोला आणून इथं मुंबईत ठेवायचं कुठं? ज्यांच्या हाताखाली मी कार्यालयीन कामाचं प्रशिक्षण नोकरी लागल्यानंतरच्या पहिल्या 2 महिन्यात घेतले होते, ते जी.व्ही. कुलकर्णी विरारला राहत होते. त्यांच्याकडे मी हा विषय काढला. त्यांना विचारले, विरारला जागा भाड्याने मिळू शकेल काय? काय त्रिदंडी संन्यास संपवायचा आहे वाटतं? त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत त्यांनी विचारलं. म्हणजे काय मला कळले नाही. अर्जुनाने घेतला होता विवाहित असून ब्रह्मचर्याश्रमात राहणे. ठीक आहे, बघू, त्यांनी आश्वासन दिले. टपाल विभागात कार्यरत असलेला माझा सहकारी श्री चंद्रकांत निराळी जेकब सर्कलला 7 रस्ता सासूरवाडीला सासऱ्यांच्या आयस्पेस घरात सपत्नीक राहत असल्याचा उल्लेख मी यापूर्वी केला आहेच. ते घर मुंबईच्या चाळ विश्वात इतके मोठे होते की त्यात निराळीचे सासू सासरे, एक विवाहित मेव्हणा, तो स्वतः सपत्नीक आणि अविवाहित मेव्हणा असे 7 जण आधीच राहत होते. कुलकर्णीच्या आश्वासनावर विसंबून मी बायको शीलाला संसाराला लागणाऱ्या कमीत कमी सामानासह मुंबईला घेऊन आलो व 7 रस्त्यावरच्या या 7 सभासदांच्या घरात आम्ही उभयतांनी भर टाकली. माझ्या आठवणीनुसार तेव्हा 332-4 रस्ता हा व्ही शांतारामांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हाच आमची स्थिती 9 सभासद 7 रस्ता अशी झाली होती. त्यात 4 जोडपी 4 कोपऱ्यात पडद्यांचा आडोसा करून रोज रात्री शयनगृह बनवायचे. उर्वरित एकट्या अविवाहिताची बाल्कनीत रवानगी. मलबार हिल, मरीन लाईन्स, कुलाबा परिसरातील भव्य अद्ययावत इमारतीत राहणाऱ्या मुंबईकरांचे ऐश आरामी जीवन
आणि लालबाग परळमधल्या चाळीतल्या लोकांचं जगणं यातला फरक मनाला वेदना करी. नरकासम जीवन जगणाऱ्या झोपडपट्टीवासियांचं जीणं तर बघवत नसे. या विसंगतीमुळे मलबार हिल, गेटवे ऑफ इंडिया या भागात मुंबई बघायला आलेल्या गावाकडच्या नातेवाईकांना घेऊन फिरताना ते हरकून जात. मी मात्र मनोमनी खिन्न होई. 7 रस्त्यावरील पडदानशीन शयनगृहातून मात्र माझी लवकरच सुटका झाली. श्री कुलकर्णी यांनी विरारला नव्हे, पण वसई रोड रेल्वे स्टेशनजवळच्या माणिकपूर या खेडेगावी मला 1957च्या पावसाळ्यात चक्क पक्क्या इमारतीत पहिल्या मजल्यावर वनरूम किचनची सदनिका मिळवून दिली. विना पागडी आणि विना डिपॉझिट आणि मासिक 23 रुपये भाड्यात. आजच्या माणिकपूरकरांना हे खरे वाटणार नाही, पण हे 1957 सालातलं वास्तव होतं. अर्थात इथे एक गोष्ट सांगायला हवी. ज्यांच्या मार्फत कुलकर्णींनी मला ही सदनिका मिळवून दिली ते पंडित नामे मध्यमवयीन सज्जन गृहस्थ त्याच इमारतीत भाडेकरी होते व इमारत मालकांशी त्यांचे चांगले संबंध होते. पंडितांचा माणूस म्हणून इमारतीच्या मालकांनी ही सवलत दिली होती. या इमारतीच्या आवारातच विहीर होती, पण तिचं पाणी खारट होतं. त्यामुळे पिण्यापुरतं हंडाभर गोड पाणी दूरच्या विहिरीतून आणावं लागे. बायको शिलास माहेरी व नंतर सासरीही डोक्यावरून हंडा व हंड्यावर कळशी घेऊन नदीवरून पाणी आणण्याची सवय होतीच. तिचा माणिकपूरला उपयोग झाला होता. एवढी उणीव वगळता त्या इमारतीतला निवास आनंददायी होता. पिण्यापुरता एक हंडाभर पाणी शिला त्या लांबवरच्या विहिरीवरून आणीत असे. पण मला अधिक आनंद झाला माझी वाचनाची तहान भागण्याचा. आमच्या निवासस्थानापासून 5 मिनिटाच्या अंतरावर एक वाचनालय होते. शाहीर वनमाळी आणि त्यांचे सहकारी हे वाचनालय चालवित होते. दैनिके, साप्ताहिके, मासिके व पुस्तके यांची मेजवानीच तिथे होती. रविवारी व सुट्टीच्या दिवशी मी या वाचनालयाचा पुरेपूर उपयोग करून घेई. त्या काळी मौज साप्ताहिकातून लेखक अंबादास अग्निहोत्री यांच्या कथा प्रकाशित होत असत. त्यांचे वाचन मी नियमित करीत असे. दैनिक मराठा, दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमान्य यांचे वाचनही मी नियमित करीत असे. वसई रोड ते चर्चगेटच्या लोकल प्रवासात पुस्तक वाचनास भरपूर वेळ मिळे. पत्नी सहवासातील तारुण्याचे हे मंतरलेले दिवस. या मंतरलेल्या काळाची इतकी मोहिनी तनामनावर पडली की नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचे विचार मागे पडले आणि नावामागे पदवीचं शेपूट लागण्याऐवजी मी बाप होण्याची उपाधी लागण्याचे नक्की झाले. ही आनंद वार्ता कोलारला घरी व पुंतांबेस शिलाचे माहेरी मी पत्राने कळविली. धाकट्या सुनेला दिवस गेल्याचे समजताच घरी सर्वजण आनंदले. आईला तर खूपच आनंद झाला. खरं तर ही नैसर्गिक बाब होती. पण थोरली सून माझ्या वहिनी यांची कूस अद्यापी उजवली नव्हती. त्यामुळे नातवंडांचं तोंड बघण्यासाठी आईचा जीव उतावळा झाला होता. तिचा 3.25 वर्षे वयाचा मुलगा सूर्यकांत यास थोरल्या सुनेच्या हवाली करून तडक माणिकपूरला तिच्या धाकट्या सुनेची काळजी घ्यायला हजर झाली आणि त्यानंतर आठवड्याभरातच 20 सप्टेंबर 1958 रोजी वसई नगरपालिकेच्या इस्पितळात शीला बाळंत होऊन तिला मुलगा झाला. आई तर त्या गावात नवीनच होती. शिवाय खेड्यातील अशिक्षित बाई. तिची स्वतःची डझनभर बाळंतपणे घरीच झालेली. शिवाय शीलाचं बाळंतपण तिच्या माहेरी होणार म्हणून वसईच्या कोणत्याही प्रसूतिगृहात तिचं नाव नोंदवलेलं नव्हतं आणि मी रोजच्याप्रमाणे मुंबईला नोकरीवर गेलेलो. पण इमारतीतल्या पंडित कुटुंबियांनी तसेच शेजारच्या गोन्साल्विस आडनावाच्या एका केरळियन ख्रिश्चन प्रौढ महिलेने या बाबतीत खूप मदत केली होती. संध्याकाळी घरी आल्यावर ही सुवार्ता कळली.
तेव्हा साहजिकच मला आनंद झाला होता, पण नंतर मला शर्मिंदा झाल्यासारखे वाटले. बायकोला प्रसूती वेदना होत असतानाही आपण तिच्या जवळपास नव्हतो आणि पुढल्या प्रश्नाने तर माझ्या मनाला चपराक लगावली. अशा प्रसंगी आई गावाहून इकडे आली नसती तर, आणि शेजारणींनी धावपळ करून मदत केली नसती तर. 15 दिवसाच्या ओल्या बाळंतिणीला बाळासह घेऊन आई कोलारला गेली. कोलारलाच बाळाचे नामकरण होऊन त्याचे नाव विजय ठेवण्यात आले. धन्यवाद.